नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आज सोडून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? 1. पाणी. पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, अंघोळ व स्वच्छता करण्यासाठी, जलचरांच्या वास्तव्यासाठी. वने. फुले, फळे, मध, लाकूड, डिंक, रबर, औषधे इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी व प्राण्यांच्या वास्तव्यासाठी. 3. प्राणी. वाहतुकीसाठी, प्रवासासाठी, नांगरणीसाठी, दूध, अंडी, मांस, कातडे, लोकर, हाडांची भुकटी इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी. 4. खनिजे. धातू खनिजांचा धातू मिळवण्यासाठी व अधातू खनिजांचा रसायने मिळवण्यासाठी. 5. जमीन. मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर शैक्षणिक साधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी आपण हा ओघ तक्ता पाहूया. नैसर्गिक संसाधने. मृदा, शेती. हवा, श्वसन. पाणी, शेती, मासेमारी, पिण्यासाठी. खनिजे, धातू. वनस्पती, फळे, फुले, रबर, लाकूड, लाख, डिंक. पाणी, मासळी. जमीन, नैसर्गिक संसाधने, बांधकाम, व्यापार. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? उत्तर: खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या घटकांवर मृदा तयार होणे अवलंबून आहे. 2. वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? उत्तर: फुले, फळे, मध, लाकूड, डिंक, रबर, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने वनांमधून मिळतात. 3. खनिजांचे उपयोग कोणते? उत्तर: खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. 2. खनिजांमधील अधातू खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. रसायनांचा औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो. 4. जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? उत्तर: मृदा, खनिजे, वनस्पती तसेच इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी इत्यादी कामांसाठी जमिनीचा वापर केला जातो. 5. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे?
उत्तर 1. लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण यासाठी नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. 2. बहुतांश नैसर्गिक संसाधने मर्यादित स्वरूपात असतात. त्यांचा काटकसरीने वापर करून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.